आज करूया साधी सोपी मालवणी पद्धतीने केलेली कारल्याची भाजी तव्यावरची. कारला थोडा तासून घ्यायचा. तर कारला हे बघा कोवळा असा तर त्याची बिये काढायची नाही आणि असे कडक झालेले असले ना तर ते सगळे काढून घ्यायचे असे मस्त आणि त्या बारीक चिरायचं. छान बारीक चिरून ते का मीठ घालायचं आणि जरासं चुरायचं. चुरून थोडंसं असं पाणी येतं बघायचं दाबून पाणीला ते कसं सुटला की मग स्वच्छ धुवून घ्यायचं. तर धुतलास की जेवढा कारला ना समजा 1 वाटी झाला 2 वाटी जेवढा असा कारला तुमचा तेवढं कांदो घ्यायचं बरोबर आणि तेवढाच खोबरा घ्यायचा. कारला थोडासा कडू लागूकच हव्या, एकदमच कडू नाही मग कशा कारला खायचा होय की नाही. पण बरा होता, ह्याच्यात कडू होत नाही, भाजी मस्त होता. बघा लोखंडी तव्यावर जरासं तेल टाकून छान कारला भाजून घ्यायचा. भाजताना त्याला 1 चमचा साखर घालायची आणि भाजायचा, मीठ नाही घालायचं. तर साखर घालून भाजलं ना की मस्त होतं. हा जरासं रंग बदलेपर्यंत 3 ते 4 मिनटं चांगला स्लो टू मिडियम फ्लेमवर भाजून घ्यायचा. आता काढून घेतला एका प्लेटमध्ये की त्या तव्यावर परत तेल घालून कांदो भाजायचं गुलाबी रंगावर होईपर्यंत. हो बघा असं रंग झालो की त्याच्यावर हळद आणि हिंग घालायचं. वरून घालायचा कारला. मसालो आत्ता घालायचं नाही कुठलंही लाल तिखट, कारण त्या करपता मग तो जेवढा भाजूक मिळाल तेवढा मग त्या भाजूक मिळणार नाही. पण आता असं परतून भाजायचा. वाटला तर मध्ये मध्ये पाण्याचा हक्को मारून द्यायचो. झाकण ठेवून वाफ द्यायची ते का मस्त, कारण कारला ना चांगला मऊ शिजूक हव्या. मी थोडासा तेल घातलं आहे, 2-3 चमचे मसालो आणि आत्ता घालायचं मीठ आणि खोबरा किसलेला भरपूर एवढा असं चूनबीन घालून असा मस्त झवताना कारला काय सांगू. तांदळाच्या भाकरीबरोबर अगदी खातच राहू एका भाकरीच्या जागेवर 2 भाकरी खाताला. तर असं वाफ काढून म्हणजे पाणी मारून वाफ द्यायची ते का छान आणि शिजवून घ्यायचा. वरून घालायची कोथिंबीर घ्यायची, तांदळाची भाकरी आणि कारल्याचा सिझलर झाला की नाही. सिझलर झाला ना तयारी. या बघा तुम्ही लोखंडी तव्यावर. तर तुमका ही मालवणी पद्धतीची कारल्याची भाजी कशी वाटली नक्की सांगा, करून बघा. चला बाय, थँक्यू.